थोडासा गरम मसाला आणि बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत। काम करू पहिले। काळी मिरी, वेलची वगैरे याच्यातच घालतोय मी। मिरच्या आणि कांदा, त्याचबरोबर याच्यामध्ये घालतोय जिरे। इथे टाकूया आपण अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। तांदळाचं पूर्ण शक्यतो ते पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर 2 वाटी आपण तांदूळ याच्यात टाकतोय आणि याला आपण थोडं परतून घेणार आहोत। याच्यात टाकतोय मी थोडेसे मटरचे दाणे, गाजर। आता याच्यात जाणार आहेत हे मशरूम्स। मीठ आपल्या अंदाजाने टाकायचं आहे आणि आता याच्यात जाणार आहे हे दूध आणि पाण्याचं मिश्रण। हे पुलाव वगैरे करताना बऱ्याच वेळा दूध आणि पाण्याचं मिश्रण टाकतात हॉटेल्समध्ये पण। याचं कारण हे आहे की थोडासा एक व्हाईटनेस पण त्यांनी येतो, त्याचबरोबर त्याची चव सुधारते। पुलावची जी चव आहे ती एक थोडीशी रिच मस्त येते चव। काजू वरती पण टाकू आपण आणि याच्यामध्ये पण टाकूया। याच्यावर टाकतो पुदिना, ओलं कापड घेतलेलं आहे मी। याच्यावर जाणार आहे झाकण। आता याला मी 20 मिनिटं ठेवणार आहे, म्हणजे मंद आचेवर हा जो भात आहे तो व्यवस्थित शिजेल आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आपण याच्यात टाकलेल्या आहेत। फक्त याला काढून मी प्लेटमध्ये वरती आपले जे कलरफुल जे मोती केलेले आहेत आपण ते वरती टाकणार आहे, थोडे काजू टाकणार आहे आणि त्याची सजावट करून घेणार आहे। मंडळी मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। शाही मोतिया पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ, दूध, किसलेलं पनीर, मशरूम्स, चिरलेला गाजर, कांदा, काजू, खडा मसाला, साजूक तूप, हिरवी मिरची, पुदिन्याची पानं, पालक पेस्ट, उकडलेल्या बिटाची पेस्ट, हिरवे वाटाणे, वेलची पूड, आलं लसूण पेस्ट, जिरं आणि मीठ। कृती: प्रथम तांदूळ भिजवून घ्यावेत। एका प्लेटमध्ये पनीरचे 3 भाग करून त्यातील एका भागावर बिटाची पेस्ट, दुसऱ्या भागावर पालक पेस्ट, वेलची पूड, मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालावं। पालक पेस्ट घातलेलं पनीर नीट एकजीव करून त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत। खोलगट पॅन मध्ये तूप आणि तेल गरम करून घ्यावं। बीट घातलेलं मिश्रण नीट एकजीव करून त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत। त्यानंतर कुस्करलेल्या पनीरचे छोटे गोळे करून घ्यावेत। पॅन मधील तेल आणि तुपामध्ये तिन्ही रंगाचे गोळे आणि काजू तळून घ्यावेत। कढईमध्ये दूध घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून गरम करून घ्यावं। पॅन मधील तेल तुपामध्ये मशरूमचे काप तळून घ्यावेत। त्यानंतर खडा मसाला, मिरचीचे तुकडे आणि कांदा परतून घ्यावा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये जिरं, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 वाटी भिजवलेले तांदूळ नीट परतून घ्यावेत। तांदूळ परतल्यानंतर हिरवे वाटाणे, गाजराचे काप, मशरूम्स, मीठ, दूध आणि पाण्याचं मिश्रण, काजू, तूप आणि चिरलेली पुदिन्याची पानं घालून नीट मिसळून घ्यावं। तयार मिश्रणावर मलमलचं कापड आणि झाकण ठेवून पुलाव शिजवून घ्यावा आणि सर्व्ह करावा। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.